नमस्कार मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन रिन्यूअल कसं करायचं। तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे, कम्प्युटरद्वारे किंवा डेस्कटॉपद्वारे तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यूअल करू शकता। ओके, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओला बघायचं आहे। सर्वात पहिली स्टेप आहे की आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन तुम्हाला गुगलला सर्च करायचं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल। ओके, मी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल असं सर्च केलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो माझ्या समोर येईल। त्यानंतर मी सर्वात वरती जी लिंक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल .org याच्यावरती क्लिक करणार आहे। ओके, मी क्लिक केलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो माझ्या समोर आलेला आहे। तर माझ्या राईट हँड साईडला ह्या लॉग इनच्या बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन लॉग इन त्यावर मी क्लिक करत आहे। ओके, रजिस्ट्रेशन लॉग इनवर मी क्लिक केलंय। त्यानंतर तुम्हाला वरती सर्वात वरती या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचं आहे। ओके, लॉग इनवर मी क्लिक केलंय। ओके, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे, तो म्हणजे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड। ओके, आता युजर आयडी आणि पासवर्ड जर तुम्हाला तुमचा माहिती नसेल तर तो कसा काढायचा याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता। ओके, तर आता मी माझा या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड एंटर करत आहे। ओके, युजर आयडी मी या ठिकाणी एंटर केलेला आहे। या ठिकाणी आता मी पासवर्ड एंटर करणार आहे। ओके, मी माझा पासवर्ड या ठिकाणी एंटर केलाय। त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे। ओके, तर कॅप्चा या ठिकाणी मी 1+6=7, तर मी कॅप्चा या ठिकाणी एंटर करून लॉग इन या बटनावर क्लिक करत आहे। ओके, लॉग इनवर क्लिक करा। ओके, आता मी आपल्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ह्या वेबसाईटला लॉग इन केलेलं आहे। ओके, तर आत्ताच आपल्या हातामध्ये पेन आणि वही घेऊन तुम्हाला काही डिटेल नोट करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी जे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे तो आहे तुमचा लॉग इन आयडी। रेड कलर मध्ये जे आहे तो आहे तुमचा युजर आयडी किंवा युनिक आयडी। ओके, तर युनिक आयडी तुम्ही तुमचा नोट करून घ्या। आणि हे जे या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलर मध्ये दिसत आहे तो आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर। तर ह्या तीनही गोष्टी तुम्ही नोट करून ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस ज्यावेळेस रिन्यूअल करायचं आहे तर ह्या गोष्टींची आवश्यकता असते, तर ती तुम्हाला परत करायची प्रोसेस करायची गरज नाही लागणार। ओके, आता माझ्या लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी मला रिन्युअल प्रोफाईल 2022 अशी एक लिंक ब्लिंक करत आहे, तर त्या लिंकवर मी क्लिक करणार आहे। ओके, तर त्या लिंकवर क्लिक करा सर्वांनी। ओके, आता लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो तुमच्या समोर येणार आहे। ओके, तर विंडोमध्ये सगळ्यात पहिली स्टेप सिरियल नंबर 1 मध्ये क्वालिफिकेशन आपल्याला अपडेट करायचं आहे। ओके, तर अपडेट प्रोफाईल, तर अपडेट प्रोफाईलवर क्वालिफिकेशनवर क्लिक करायचं आहे। तुमचं क्वालिफिकेशन ओके तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी, डू यू कम्प्लिटेड हायर एज्युकेशन। जर तुम्ही फॉर एक्झाम्पल BSc नंतर PBBSc MSc नर्सिंग केलंय किंवा GNM नंतर PBBSc जर केलेलं असेल किंवा MPhil PhD कुठल्याही हायर एज्युकेशन जर केलेलं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे। ओके, तर माझ्या प्रोसेसमध्ये नो आहे, तर मी नो या ठिकाणी एंटर करत आहे। नो आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके, सबमिट। ओके, आता सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे काही प्रीफिल डाटा जो की आपला MNC ला सेव्ह आहे तो डाटा तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायचा आहे। ओके, व्हेरीफाय करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या की तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस। खूप साऱ्या मुलांच्या प्रॉब्लेम झाला होता की सर जो जुना नंबर होता तो हरवला किंवा मोबाईल हरवला किंवा तो मोबाईल नंबर बंद पडलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल आहे त्या मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता, तुमचा जीमेल ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता। त्यानंतर बाकीच्या डिटेल तुम्हाला करेक्ट आहेत की नाही त्या चेक करायच्या आहेत। ओके, त्यानंतर दुसरा जो आहे प्रेझेंट ॲड्रेस, तर प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला तुमचा एंटर करायचा आहे। जर तुमचा ॲड्रेस चेंज झालेला असेल तर तो तुम्ही या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर स्टेट, तुमचा तालुका, डिस्ट्रिक्ट, पिनकोड या ठिकाणी सर्व एंटर करायचं आहे। त्यानंतर अदर डिटेल्समध्ये तुमची नॅशनॅलिटी, रिलिजन, कास्ट आणि प्रिव्हियल रिन्युअल डेट या ठिकाणी तुम्हाला एंटर करायची आहे। ओके, त्यानंतर
फोर्थ विंडोमध्ये तुम्हाला प्रेझेंट वर्किंग डिटेल्स, सध्या तुम्ही कुठं काम करत आहात. ओके, जर तुम्ही सध्या वर्किंग असाल तर तुम्हाला वर्किंगवर क्लिक करायचं आहे. नॉट वर्किंग असाल नॉट वर्किंगवर, रिटायर्ड असाल रिटायर्डवर क्लिक करायचं आहे. ओके, तर मी सध्या माझ्या क्लायंटच्या डिटेलमध्ये वर्किंगचं ते वर्किंग आहे, त्यामुळे मी वर्किंग या ठिकाणी एंटर केलेलं आहे. ओके, जर मी वर्किंग एंटर केलं तर अशा प्रकारचे काही ब्लॉक्स आपल्या समोर येतील. तर वर्किंग, तर सर्वात पहिलं विचारणार आपल्याला की कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करणार आहोत. ओके, तर टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनवर क्लिक करा. ओके, टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे तुमचं हॉस्पिटल कुठल्या प्रकारचं आहे. एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, किंवा आर्म फोर्स AFMC सारखं हॉस्पिटल आहे, किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. ओके, तर माझा क्लायंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतो, तर मी प्रायव्हेट या ठिकाणी एंटर करणार आहे. ओके ओके, आता माझे क्लायंट वर्किंग आहेत, त्यामुळं ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे वर्किंग डिपार्टमेंटने म्हणजे कुठल्या. ओके, स्कोप ऑफ वर्क पहिलं एंटर करा. स्कोप ऑफ वर्क म्हणजे तुम्ही नर्सिंग एज्युकेशनमध्ये काम करता, म्हणजे जसं की नर्स एज्युकेटर आहेत, क्लिनिकल ट्युटर आहेत, ओके, किंवा टीचर आहेत त्यामध्ये, किंवा तुम्ही नर्सिंग सर्व्हिसेस जसं की आपण हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत, किंवा नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही मेट्रन आहात, नर्सिंग सुपरिटेंडंट आहात, या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहेत. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे. तर माझा क्लायंट नर्सिंग सर्व्हिसमध्ये काम करतो, तर मी नर्सिंग सर्व्हिस एंटर केलेला आहे. त्यानंतर मला वर्किंग डिपार्टमेंट नेम, तर वर्किंग डिपार्टमेंट तुम्ही ICUमध्ये काम करता, OTमध्ये काम करता, किंवा ENT वॉर्डमध्ये, ॲनेस्थेशियामध्ये, जनरल सर्जरीमध्ये, गायनेकोलॉजी, न्यूरोलॉजी, पिडियाट्रिक, किंवा अदर डिपार्टमेंट, हॉस्पिटलच्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करता. तर माझे क्लायंट ICUमध्ये काम करतात, मी ICUचा या ठिकाणी एंटर केलेला आहे. त्यानंतर प्रेझेंट ऑर्गनायझेशन नेम, तुमच्या हॉस्पिटलचं नाव काय आहे. ओके, तर मी माझ्या क्लायंटच्या हॉस्पिटलचं नाव या ठिकाणी एंटर करत आहे. ओके ओके, माझ्या क्लायंटच्या ऑर्गनायझेशनचं नाव मी या ठिकाणी एंटर केलेलं आहे. त्यानंतर फ्रॉम डेट, कधीपासून तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहात. ओके, तर फ्रॉम डेट या ठिकाणी टाकलेली आहे, आणि टिल डेट, ओके, टू डेट, कधीपर्यंत तुम्ही काम करत आहात. ओके, तर सध्या जर तुम्ही करंटली त्याच ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल तर टिल डेट तुम्हाला लेटेस्ट म्हणजे आजचीच डेट तुम्हाला टाकायची आहे, ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात. ओके, त्यानंतर डेट ऑफ अपॉइंटमेंट, कधी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर कधी मिळालं होतं जॉईन होण्यासाठी, तर ती डेट ऑफ अपॉइंटमेंट तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. ओके, तर डेट ऑफ अपॉइंटमेंट आपण भरलेली आहे. ओके, आता सर्व डाटा आपण भरून झालेला आहे. तर त्यानंतर आपण सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह चेंजेसवर मी क्लिक केलं आहे. या अगोदर आपलं प्रेझेंट डेजिग्नेशन राहिलेलं आहे. ओके, प्रेझेंट डेजिग्नेशन तुम्ही नर्सिंग सुपरिटेंडंट आहात, मेट्रन आहात, नर्सिंग ऑफिसर, व्हाईस प्रिन्सिपल. ओके, तर आपल्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डेजिग्नेशन दिसत आहेत. तर आपल्याला जे सुटेबल डेजिग्नेशन आहे, ओके, तुम्हाला कुठल्या डेजिग्नेशन आहे तुमचं ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे, आणि सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक विंडो समोर येईल. तर या विंडोमध्ये हे जे 9 नंबरचं रिन्युअल ॲप्लिकेशन, ओके, त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर ही जी या ठिकाणी तुम्हाला अप्लायची लिंक दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, अप्लायवर मी क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एक असा विंडो आलेला आहे. या विंडोमध्ये जे प्रीफिल डाटा आहे तो तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस, तुमची स्टेट, तालुका, पिनकोड, डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, आता आपण ह्याच्या अगोदरच्या विंडोमध्ये काय एंटर केलं होतं की आपण सध्या कुठं काम करत आहोत. ओके, त्याच्याबद्दल आपण माहिती भरली होती. या ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याच्या अगोदर जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठं काम करत असाल तर त्याची डिटेल तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. कुठे? या ठिकाणी. ओके, प्रिव्हियसली एम्प्लॉईड इन्स्टिट्यूट ऑर हॉस्पिटल नेम. ओके, तर माझा क्लायंट या अगोदर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम करत नव्हता, त्यामुळं तो या ठिकाणी नो एंटर करायचा आहे. ओके, त्यानंतर प्रिव्हियस रिन्युअल व्हॅलिड कधीपासून. ओके, आणि तुम्ही सध्या करंटली ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहात त्याची तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिसत आहे. ओके, जर हे सर्व डिटेल तुमचे बरोबर असतील तर तुम्हाला सेव्ह चेंजेस याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह चेंजेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक विंडो समोर येईल. ओके, प्रेस ओके इफ यू आर शुअर दॅट डाटा प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. ओके, तर जर तुम्ही हा
डाटा जर दिलेला आहे तो जर करेक्ट असेल तर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला वरती एक ग्रीन मध्ये दिसत आहे इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली. ओके, तर आपण आता आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली अपडेट केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय डेटमध्ये अशा प्रकारे डेट आणि तारीख आणि टाइम या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट, कुठलीही डॉक्युमेंट आपल्याला मागितलेले नाही त्यामुळे डॅश आलेला आहे. आणि कन्फर्म ॲप्लिकेशन. ओके, तर आपलं ॲप्लिकेशन आपल्याला कन्फर्म करायचं आहे. ओके, तर कन्फर्मवर सर्वांनी क्लिक करून घ्या. ओके, कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. कधी झालं त्याची डेट आणि टाइम आलेला आहे. ॲडमिन कन्फर्मेशन सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पे नाऊ ह्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, पे नाऊवर क्लिक करत आहे. अशा प्रकारचा विंडो माझ्या समोर आलेला आहे. तर तुमची टोटल ॲप्लिकेशन फीज किती पेड करायची आहे तुम्हाला या ठिकाणी ब्ल्यू लाईनच्या समोर तुम्हाला दिसत आहे. ओके, तुमचा बिलिंग ॲड्रेस जो पण असेल तो एंटर करा. ओके, बिलिंग ॲड्रेस मी एंटर केलेला आहे. कुठलाही तुम्ही तुमचा पत्ता टाकू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर, या ठिकाणी जो सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, सबमिटवर मी क्लिक केलेलं आहे. ओके, सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे एका बाहेरच्या दुसऱ्या वेबसाईटवर गेलेला आहात. ओके, तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर ऑटोमॅटिकली जाणार. त्यानंतर तुम्हाला वरती तुमचं बिलिंग डिटेल्स बघायला मिळत आहेत. त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा गुगल पे द्वारा तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. ओके, तर आपण आता पेमेंटची प्रोसेस पुढे करायची आहे. ओके, पेमेंटच्या प्रोसेसवर आपण केल्यानंतर तुम्हाला मी आता UPI द्वारे पेमेंट करत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची एक स्क्रीन माझ्या समोर आलेली आहे. ओके, तर आपल्याला एक पेमेंटचा पॉपअप मेसेज येईल आपल्या मोबाईल डिव्हाइसवर. तर त्या पॉपअप मेसेजवर पे केल्यानंतर ओके, आता पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक आपण ज्या लॉग इनच्या डिटेलवर वापस जाणार आहे. ओके, तर माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. अशा प्रकारे ग्रीनमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन आलेलं आहे की आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं. ओके, या पेमेंटचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला परत लॉग इन वरती या ठिकाणी जो लॉग इन दिसत आहे परत लॉग इन करायचं आहे कारण आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्युअलची स्लिप पण पाहिजे ना. ओके, तर रिन्युअलसाठी स्लिप त्याच्यासाठी मी परत माझे लॉग इन डिटेल या ठिकाणी एंटर करत आहे. ओके, मी लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या लेफ्ट हँड साईडला रिन्युअल स्लिप जनरेट झालेली आहे. ओके, त्या रिन्युअल स्लिपवर